हाय, आता लंच टाईम आहे. लंचमध्ये मी बनवत आहे बोंबलाची चटणी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. बोंबील आधी तळून घे. उभा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं वाटून घ्यायचं. कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्या मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या, सोनेरी रंग होईल. मी बोंबील तळले आहेत, त्याच्यामुळे ते बोंबलाचं कढईला लागलेलं आहे. अशा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. लसूण टाकायचं, मग त्यामध्ये टाकायचा कांदा. असा कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा. असा गुलाबी रंग झालेला आहे कांद्याचा, छान असा. तर त्यामध्ये घालायचं टोमॅटो. दोन्ही एकजीव करून घ्यायचं. दोन्ही आता पचवून द्यायचं मस्त. मग ते पचल्यावर त्याच्यामध्ये बोंबील घालून हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची, लसूण, हिरवी मिरचीची चटणी. असं थोडं परतून घ्यायचं मस्त एकजीव होईपर्यंत. आणि पुन्हा परतायचा कांदा, टोमॅटो. आता मी ह्याच्यामध्ये हळद, मीठ टाकत आहे. थोडीशी हळद. पुन्हा त्याला एकजीव करायचं. आता घालायचे त्याच्यामध्ये तळलेले बोंबील. चला असं एकजीव करून घ्यायचं मस्त. बोंबील शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं. आता बारीक गॅसवरती ते बोंबील, कांदा, टोमॅटो असं शिजवून द्यायचं. तयार झाली आपली हिरव्या मिरचीतली बोंबलाची चटणी. थोडं कोथिंबीर टाकून शिजवून द्यायचं.